म्हणजे काय सांगाल मतदानाचा हक्क बजावणार तुळशीने कोल्हापूरकर आहे ते मतदानासाठी बाहेर पडताना दिसत गर्दी करतात। सर्वप्रथम आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे, कारण आपण जवळजवळ 2015 नंतर आज आपण कोल्हापूर महानगरपालिकेसाठी मतदान करतोय आणि मतदारांनी बाहेर येऊन चांगल्या पद्धतीनं मतदान करावं आणि आपले चांगले नगरसेवक त्यांनी निवडून द्यावेत। म्हणजे आपल्या सगळे जी एवढे वर्ष 6 वर्ष रखडलेली जी कामं आहेत, भागाचा विकास असेल, हे सगळं होण्यामध्ये मदत होईल। त्याचबरोबर काँग्रेसकडनं तब्बल 76 उमेदवार आहेत जे रिंगणामध्ये आहेत, त्यांना कशा पद्धतीने यश मिळेल, कोल्हापूरकरांना काय आव्हान? काँग्रेसचा सर्वांनीच प्रचार अतिशय चांगल्या पद्धतीनं केलेला आहे। आता आज मतदानाचा दिवस आहे, मतदार या लागलेत मतदानासाठी, तर मतदान झाल्यानंतर साधारणतः आपल्याला संध्याकाळपर्यंत सगळ्यांना कल समजेल। आम्ही तर आमचा 100% सगळ्यांनी दिलेला आहे। महायुतीकडनं 3 पक्ष होते, मात्र काँग्रेस आणि ठाकरे गट ही दोघांची आघाडी आहे। त्या दोघांवरती भरपूर टीका देखील झाली या महानगरपालिकेच्या निवडणुकीत। अनेक वर्ष मी महानगरपालिकेचा कारभार बघितलेला आहे, जवळजवळ 40 वर्ष म्हणलं तरी चालेल। तर टीका होणं हे होणं सगळं अपेक्षित आहे, पण काम करत असताना आधी सगळेजण एकत्रितच काम करत होते, आता सगळेजण वेगळे झालेले आहेत। काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिलांसाठी जास्त आश्वासनं विकास कामांना दिलेली आहे। महिला याच्यावरती विश्वास ठेवून काँग्रेसला साथ देते। हा पक्ष कायम महिलांच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभारलेलाच आहे। अगदी काँग्रेसच्या काळामध्ये ज्या ज्या योजना होत्या त्या सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं राबवल्या गेल्या आणि काँग्रेस पक्षाने म्हणजे आज त्याला एक इतिहास आहे, परंपरा आहे आणि कायम नेहमी महिलांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष हा राहिलेलाच आहे। कारण जर घरची स्त्री म्हणजे आपण नेहमी स्त्रीचं उदाहरण देतात सगळेजण आणि स्त्री खूप स्ट्रॉंग असते, खंबीर असते, तिच्यासाठी नेहमी कार्य करण्यामध्ये, तिच्या सगळ्या गरजा आहे ओळखून घेण्यामध्ये काँग्रेस पक्ष नेहमी अग्रेसर आहे आणि नेहमी काँग्रेस पक्षाने महिलांच्या पाठीशी राहून खूप चांगलं त्यांना साथ दिलेली आहे। काँग्रेसच्या काळामध्ये विनातारण कर्ज योजना सुद्धा महिलांसाठी, बचत गटांसाठी ही होतीच। त्यामध्ये महिलांना त्यांचा छोटा उद्योग व्यवसाय जरी सुरू करायचा असेल तरी काँग्रेसनंच सुरू केलेली योजना होती, विनातारण तुम्हाला कर्ज मिळायचं तुमचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी। तर अशा अनेक उदाहरणं आहेत ज्यामध्ये काँग्रेस पक्षानं महिलांसाठी सदैव काम केलेलं आहे। थँक्यू।